मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस यंत्रणेला मोठा इशारा दिलाय। अंमली पदार्थांच्या संदर्भात झिरो टॉलरन्स पॉलिसी असणार असून यांच्या संदर्भात केसमध्ये कोणत्याही पदावरील पोलीस अधिकारी आढळून आला तर त्याच्यावर केवळ निलंबनाचीच नव्हे तर त्याला थेट बडतर्फ केलं जाईल असा सूचनावजा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे। महाराष्ट्र पोलीस परिषदेत सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते। ड्रग्सच्या संदर्भात कशा प्रकारची कारवाई चाललेली आहे आणि पुढे कशा प्रकारची कारवाई केली पाहिजे या संदर्भातली देखील चर्चा त्या ठिकाणी झाली। उद्योगांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल या संदर्भातली चर्चा झाली आणि त्यासोबत आपली जी फॉरेन्सिक कॅपेबिलिटी आहे ती आपल्याला कशी वाढवता येईल या संदर्भातलं देखील एक सादरीकरण हे करण्यात आलेलं आहे। एकूणच या सगळ्या परिषदेमध्ये मी हे सांगितलेलं आहे की ड्रग्सच्या संदर्भात झिरो टॉलरन्स पॉलिसी असणार आहे आणि कुठलाही पोलीस तो कुठल्याही रँकचा असो हा जर ड्रग्सच्या प्रकरणाशी थेट संबंधित सापडला तर त्याला सस्पेंड न करता थेट बडतर्फ करण्यात येईल अशा प्रकारची पॉलिसी घेण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे। यासोबत महिलांवरचे जे अत्याचार आहे तर त्या संदर्भात वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि कमीत कमी काळात चार्जशीट दाखल होणं या संदर्भात एक डायनामिक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्याचं ट्रॅकिंग आम्ही करतो आहोत आणि यासोबत विशेषतः नवीन कायद्याने लोकांची जी काही जप्त झालेली संपत्ती असते एखाद्या क्राईममध्ये सापडलेली संपत्ती असते ही संपत्ती परत करता येईल अशा प्रकारचे आता तरतुदी तयार केल्या आहेत। तर त्या तरतुदीच्या अनुरूप देखील काम करून पुढच्या 6 महिन्यामध्ये पोलीस स्टेशन्स रिकामे झाले पाहिजेत म्हणजे जो मुद्देमाल आहे तो मुद्देमाल लोकांना परत गेला पाहिजे याही दृष्टीने आदेश दिलेले आहेत।